पावसासाठीची पूर्वतयारी म्हणून आपण आढावा घेताय. कशा पद्धतीनं शहराची प्रगती होत असल्याचं पाहायला मिळते किंवा आता जस्ट लोकप्रतिनिधी आले, प्रशासन, काय तफावत जाणवती आणि कशा पद्धतीनं सध्या कामकाज झालं? नाही, तफावत मॅडम आपल्याला बघायला मिळेल की मी किंवा माझ्या घरातला किंवा माझ्या गल्लीतला कुठल्याही नागरिकाला जर का विचारलं तर इलेक्शन झाल्यापासून जेव्हापासून लोकप्रतिनिधी निवडून आलेत तेव्हापासून रस्त्यावर सफाई कामगारांसकट जी काही कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा आहे ही काम करतेली आपल्याला दिसून येत असेल. आपण सर्वसामान्य नागरिकाला जरी विचारलं तर काही सफाई कामगार याच्या मागे दिसत नव्हते, म्हणजे प्रशासन असल्यामुळे त्यांच्यावर वचक नव्हती. मात्र आमचे सगळ्याच कोल्हापूरमधले नगरसेवक अगदी चांगली भूमिका बजावत आहेत. त्यांच्यावर एक वचक राहिलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये गटर काढण्यापासून सफाई कामगार येतात का नाही, रस्ता लोटण्यापासून, शिवाय कचरा गाडी येते का नाही, याच्यावर सर्वच नगरसेवकांचं अगदी बारीक लक्ष आहे आणि सर्वजण आपापल्या भागामध्ये ही सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडते का नाही याच्यासाठी कार्यतत्पर आहेत. आणि सर्वच जण त्या कामगार आता प्रभागामध्ये कामगार किती आहेत, ते कमी पडत आहेत काय, रिटायर झालेले आहेत तर त्याच्या जागी कोण आलेला आहे, ह्या सर्वच सूचना किंवा विचारणा प्रशासनाला होत आहे. शिवाय आपल्याला आता मी म्हटलंच की पूर नियंत्रण आता येतात मान्सूनच्या जर का तयारीवर जर का म्हटलं, मान्सून पूर्व तयारी तर आपली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये चालीच आहे. हे नाले आहेत, नाल्यांची सफाई, खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे हे सुद्धा चालूच आहे. शिवाय MRDPच्या माध्यमातून आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेला पूर नियंत्रणासाठी किंवा पूरस्थिती कंट्रोल करण्यासाठी जो प्रोजेक्ट आता आपल्या कोल्हापूर नगरपालिकेला येत आहे महानगरपालिकेमध्ये, यामध्ये असे कित्येक नाले आहेत, त्याला रिटेनिंग वॉल बसवायचं काम असणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतंय याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला लागते, ते पाणी कुठल्या चेंबरमधनं पुढं जाईल, त्याची रुंदी किती पाहिजे, ह्या सर्वच गोष्टीवर अगदी त्याचा चांगला DPR तयार झालेला आहे. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये तो जर का प्रोजेक्ट आपल्या कोल्हापूरमध्ये जर का चांगल्या तऱ्हेनं जर का पूर्ण झाला तर आज कोल्हापूरमध्ये पावसाळ्याच्या दरम्यान जे पाणी साचतंय, नागरिकांना जो नाहक त्रास होतोय तो सुद्धा येत्या काळामध्ये भेडसावणार नाही.